नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी केलेला आहे झटपट असा बेसनचा प्रकार. चला तर याची कृती पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, ओवा घ्यायचा आहे थोडासा, चटणी घ्यायची आहे चवीनुसार, हळद घेतलेली आहे, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि मिरच्या दोन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. बघा, इथं पातेल्यामध्ये मी बेसन पीठ चाळून घेत आहे. बघा, असं मी पीठ चाळून घेतलेलं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. चवीनुसार चटणी टाकायची आहे. असा ओवा हातावर थोडासा चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून याची टेस्ट वेगळीच लागल. कांदा पण टाकून घ्यायचा आहे, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, कोथिंबीर टाकून घेतली आहे. आणि हे मात्र आपण पोळीला नंतर टाकूया. आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे आता आपल्याला. याला थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया. पूर्ण एकजीव होस तर याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर खूप घट्ट नाही ठेवायचं, एकदम पातळ करायचं, जेणेकरून आपली थालीपीठ एक छान होईल. जास्त घट्ट जर पीठ राहिलं तर आपली थालीपीठ असं घट्ट दाटसर होईल, चवीला छान लागणार नाही. एकदम बॅटर असं पातळ केलं की ते खायला पण छान लागेल. हे बॅटर जर जास्त घट्ट राहिलं तर ते जाड होतील आपले थालीपीठ, पातळ होणार नाहीत आणि चवीला पण राट लागतील खायला. त्यामुळे शक्यतो हे पातळच करून घ्यायचं आहे असं आपल्याला पीठ. आपलं हे झालेलं आहे. हे बघा, हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. असं पातळ करून घेतलेलं आहे मी. त्याला फक्त 2 मिनिट आपण झाकण मारून घेऊया. हे बघा, 2 मिनिटानंतर मी झाकण काढलंय. मस्त आपलं हे बॅटर झालेलं आहे. असं याला पातळच करून घ्यायचं आहे आपल्याला. वरती तवा ठेवून घेतलेला आहे. नॉनस्टिकचा नसला तरी आपला साधा तवा पण आपण वापरू शकतो याला. चला तर आता तवा गरम झालेला आहे. मी यावरती असं तेल टाकून घेत आहे. थोडंसं जास्त तेल टाकायचं. बघा, हे बॅटर असं यावरती सोडून घ्यायचं आहे आपल्याला. पातळ पातळ टाकून घ्यायचं, जेणेकरून आपली पोळी असं मस्त थालीपीठ होईल. हे जास्त राट पण होणार नाही. हे बघा, किती छान याच्यावर असे बबल्स आलेले आहेत. आता आपण यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. याला थोडंसं जास्त वेळ ठेवायचं आहे आपल्याला. चमचमीत, चविष्ट आणि पटकन होणारी ही अशी रेसिपी आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये वेळ खूप कमी असतो आणि आपल्याला पटकन सगळ्यात आधी मोठा प्रश्न असतो की डब्याला काय करावं. हे बघा, माझं चिटकलेलं नाहीये खाली. थोडासा मीडियम गॅस करूनच ठेवा. मोठा प्रश्न पडलेला असतो, रोज आपण डब्याला काय करावं, लवकरात लवकर काय होईल. त्यासाठी बेसन पोळी म्हणा किंवा बेसन आमलेट म्हणा, थालीपीठ म्हणा, हा एक चांगला पदार्थ आहे जो की लवकर होतो. आणि यात सगळं आपलं साहित्य घरीच असते. हे बघा, हे पोळी पण माझी झालेली आहे. अशी याला पलटून घेतली आहे मी. छान असं याला खरपूस भाजून घेतलेला आहे मी. याला जास्त तेलाची गरज नाही आणि पटकन होणारी रेसिपी आहे. त्यामुळे डब्याला आपण करू शकतो. लहान मुलांसाठी म्हणलो तर त्याला तिखट थोडंसं कमी टाकायचं. लहान मुलांच्या डब्याला पण हे होऊन जाते. हे बघा, हे आपलं थालीपीठ मस्त असं भाजलेलं आहे. मागणं पुढनं मी याला व्यवस्थित असं छान भाजून घेतलेलं आहे. असं खरपूस भाजून घ्यायचं. बघा, हे आपलं भाजून झालेलं आहे. तर आता याला मी डिशमध्ये काढून घेते.
हे बघा, हे मी दुसरी पोळी टाकून घेतलेली आहे. याच्यावरती थोडंसं ओलं ओलं आहे, त्यावेळेस आपण हे मिरचीचे तुकडे यावरती टाकून घेऊया. मगाची पोळी मी माझ्या लहान मुलीसाठी केलेली होती कमी तिखटाची. तुम्ही मोठ्या माणसांना असे टाकू शकता, ऑप्शन आहे, तसं काही गरज नाही. तिखट आवडत असेल तर जास्त टाकून घ्यायचं तिखट हे. आता यावरतीच आपण थोडंसं तेल टाकून घेऊया असं, आणि याला 5 मिनिटं परतून घेऊया. हे बघा, याचं एक साईड भाजलेलं आहे. त्यावरती असं पाणी सुकलं की समजायचं की हे ह्या साईडनं भाजलेलं आहे. आता आपण याला पलटून घेऊया. बघा, छान असं खरपूस भाजलेलं आहे छान. बघा, दोन्ही साईडनं एकदम छान असं भाजलेलं आहे. त्याला आपण काढून घेऊया. हे बघा, हे झालेले आहे आपली बेसन पोळी तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.